हेलो गुड मॉर्निंग एवरीवन, लाइफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 225 मध्ये तुमचं स्वागत आहे। और आज भी छुट्टी नहीं है मेरे को। आवरून झालेला आहे पण अजून स्टॉपवर जायला वेळ आहे क्योंकि आज बस नहीं है, आज इको आने वाली है हमको लेने। छोटी ओमनी तो आज थोड़ी सी लेट जा रही हूँ। तर 7:15च्या थंडीत आणि 9 वाजेच्या थंडीत तफावत तर असणारच आहे। तर आज पुन्हा असं पॅकपुक होऊन नाही जायला लागू राहिलं, मस्तपैकी कोवळं ऊन खात खात जायचं। आणि आज पण 6:15 वाजता सुटलेली होती मी। मेरे को क्या पता की इको लेट आने वाली है, तर त्याच टायमिंगला आवरून बसलेली होती। मग एवढ्या लवकर उठून बसलेलीच होती तर माझ्या मम्मीचं इकडे चालू, हे खाय ते खाय असे वेगवेगळे पदार्थ आणून देत होती। आणि लाडू मी सोमवारपासून खायला सुरुवात करणार होती तर मम्मी ने मेरे को आज ही दे दिया। और फिर बाबा आ गए और उनकी खुशी तो आप देख ही सकते हैं। त्यांना वाटलं पोरगी आज घरीच थांबती का काय माहिती। मतलब इतक्या लेटपर्यंत मी कधी थांबली नव्हती ना घरी ड्युटीच्या टायमिंगला। आणि साहजिक एवढ्या लवकर उठलेली होती आणि केव्हाची बसून राहिलेली होती आणि त्यात मम्मी वेगवेगळे पदार्थ देती खायला म्हटल्यावरती इतकी डेंजर झोपेत होती असं वाटत होतं की परत पांघरून झोपून घ्यावं। तो फिर सोचा की चला पप्पांना त्रास देऊया थोडंसं झोपून जाईल मी। खिचडी संपलेली आहे गाईज। का तो उसके बाद मैं गई थी शॉप में थोड़ा सा चटर पटर लेने। आज अचानक मूड झाला होता माझा कुरकुरे खाने का। दररोज एवढं सकाळी जाते ते शॉप उघडेच नाही राहत आमच्या इथले आणि आल्यावरती तर डायरेक्ट जेवायला बसते तर चटर पटर खायचा काही संबंधच येत नाही। तो फिर आज चान्स मिला था तो ले लिया। चला गाईज मग आता निघण्याची वेळ झालेली आहे। मम्मी को बाय करके निकलते घर से। पण खरंच गाईज मला असं वाटतं की एक झोप तर होऊनच गेली असती जर मी खरंच झोपली असती तर। आणि भाईसाहेब आज तर थंडीचा नामोनिशान नव्हता, एकदम कडक ऊन पडलेलं होतं। कोवळं ऊन गवसता कडक ऊन डायरेक्ट तोंडावर पडत होतं। आणि गाईज तुम्हाला एक शॉर्ट सांगायचंच राहिलं की मी आज फर्स्ट टाइम इकोनी जाणार होती कारण आतापर्यंत बसनीच गेली होती। तर इकोनी आम्हाला घ्यायला येणार होते अक्षय दादा, ज्यांना मी कधी पाहिलंच नव्हतं। आता कंपनीत जाऊन जवळ 5 महिने होत आलेत मला, पण तरी पण काय केलं लोकांची ओळख व्हायची बाकी अजून पण। म्हटलं स्टॉपवर जाऊन उभी तर राहायची पण मेरे इको रुकनी भी तो चाहिए। और फायनली सब लोग आ गए। चला गाईज आम्ही जातो कामाला, तुम्ही घ्या फॉलो करून भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत बाय बाय।